स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता रस्त्याचा विषय निघाला. एवढ्या अरुंद रस्ते असताना तुम्ही परमिशन कशा दिल्या? येणे गुंटेवारीला फायली आल्यानंतर पैसे घेऊन फायली कशा केल्या? हा पण मुद्दा आहेच ना. जो तुम्ही नागरिकांना मुद्दा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांना मांडायला सांगितला की रस्ते अरुंद आहेत, जर तुम्ही परमिशनच दिलं नसते तर रस्ते अरुंद राहिलेच नसते. काय लोकांच्या मनात राजकीय दबाव धरून काय धरून एक बंद पाडण्याचं, उद्या आपल्याला मतं मिळतील न मिळतील या दृष्टिकोनातून काम बंद पाडावं असं काय तर उद्दिष्ट ठेवून ते काय तर केलं जातं, पेपरबाजी किंवा चॅनलवर काय न्यूज देऊन असं काय. पण असं काय होणार नाही. लोकांच्या मागण्या आहेत, त्या भावांच्या मागं लागून आम्ही त्या कामं मंजूर करून आणलेत आणि सुहासभाईच्या माध्यमातून ते आम्ही आता पुरी करणार आहे. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE. प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी. आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही? तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या. आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता. त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही. या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99. अशा अनेक प्रचंड गोष्टी आहेत. विकास कामांना कसा अडथळा आणायचा, विकास कामांच्या मध्ये कसं यायचं, विकास कामं कशी झाली नाही पाहिजेत आणि लोक वारंवार आपल्याकडे कशी आली पाहिजेत. मला इथल्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी मला फोन करून जी काल काय झालं त्याचा वृत्तांत सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे की ह्या ज्या गटारी झाल्या ह्याच्यामुळं इथली माणसं किती समाधानी आहेत. आता पावसाळा चालू झाला आहे, आता त्याचा प्रत्यय येईलच 15 दिवसात, महिन्यात. आणि दुसरी इथल्या लोकांची एक मागणी आहे की दोन्ही बाजूला गटरी झाल्यामुळे, मुळात इथले रस्ते अरुंद असल्यामुळे, आता रस्त्याचा विषय निघाला. एवढ्या अरुंद रस्ते असताना तुम्ही परमिशन कशा दिल्या? येणे गुंटेवारीला फायली आल्यानंतर पैसे घेऊन फायली कशा केल्या? हा पण मुद्दा आहेच ना. जो तुम्ही नागरिकांना मुद्दा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांना मांडायला सांगितला की रस्ते अरुंद आहेत, जर तुम्ही परमिशनच दिलं नसते तर रस्ते अरुंद राहिलेच नसते. पण आता ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर काही चर्चा करण्यात काय मजा नाही. इथल्या नागरिकांची प्रामाणिक इच्छा अशी आहे की गटारी बंदिस्त व्हाव्या, त्या गटारीवर स्लॅब टाकावा व रस्ता रुंदीकरण व्हावं. मी माझे नेते सुहास भैया यांना मी कालच सांगितलं आहे. ते 2 दिवसात येऊन इथल्या नागरिकांची भेट घेतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या नागरिकांची ज्या काय अडचणी आहेत, जे गटरवर स्लॅब टाकायचे आहेत, जिथं डांबरीकरण धरता येतं आहे तिथं डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण जिथं करता येतं आहे तिथं कॉन्क्रिटीकरण, असं सुसज्ज नागरिकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या माननीय सुहासभाई बाबर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. व इथल्या नागरिकांना मी असं आश्वस्त करतो की येत्या 2 महिने 3 महिने 4 महिन्याच्या आत ह्या तुमच्या मागणी मान्य करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. इलेक्शन आणि भाऊंच्या माध्यमातून उभा राहिलो तेव्हा लोकांच्या अशा भरपूर मागण्या होत्या की गटारात ती खोरंसुद्धा बसत नाही, पाणी जात नाही, ह्या सगळ्या मागण्या होत्या. त्या आम्ही आश्वासन दिलं तर भाऊंच्या माध्यमातून ही बाबा करू आणि ते आता पूर्ण होतात. पण काय लोकांच्या मनात राजकीय दबाव धरून काय धरून एक बंद पाडण्याचं, उद्या आपल्याला मतं मिळतील न मिळतील या दृष्टिकोनातून काम बंद पाडावं असं काय तर उद्दिष्ट ठेवून
हे काय तर केलं जातं पेपरबाजी किंवा चॅनलवर काय न्यूज देऊन असं काय. पण असं काय होणार नाही. लोकांच्या मागण्या आहेत, त्या भावांच्या मागं लागून आम्ही त्या कामं मंजूर करून आणलेत आणि सुहासभाईच्या माध्यमातून ते आम्ही आता पुरी करणार आहे. काही झालं तरी भुयार घाटार किंवा काय रस्त्याच्या मागण्या आहेत त्यांच्या, त्यापेक्षा आम्ही काय कालावधीत काय एखादं काम मंजूर नसेल, मागणी असेल तर ते आम्ही सुहासभाईच्या माध्यमातून पूर्ण करू. रामादेवी ते पाठीमागे तलाव्याकडील रस्ता यामधील जे गटारीचं काम मंजूर झालेलं आहे ते काम अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रतीचं झालं असून सदरच्या गटाराच्या सर्व नागरिकांची आमची अशी मागणी आहे की जे गटर झालेलं आहे ते रस्ता करून ते पूर्ण आम्हाला पॅकबंद करून मिळावे आणि झालेलं काम अतिशय उत्तम प्रकारचं आहे. याच्या अगोदर आम्हाला जो गटाराच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता तो पूर्णपणे आता गेलेला आहे. त्यामुळं जे काम ज्यांच्या माध्यमातून झालं त्यांचा मी आभार मानतो. त्या नगरपालिका यांच्या माध्यमातून गेली 50 ते 60 वर्ष जे गटाराची अवस्था होती त्यांनी ह्या भाग पूर्ण मच्छर आणि डेंगू मलेरिया असल्या महामारीच्या रोगात अनेक वर्ष झालं ते त्या विळख्यात अडकलेला होता. परंतु आत्ता एक नवीन स्कीम म्हणा किंवा एक सुहासभाई यांनी 1 कोटी रुपये मंजूर करून इकडच्या भागातली गटारी पूर्ण अत्याधुनिक पद्धतीच्या गटारी निर्माण केलेल्या आहे. अगदी एक घागर जरी पाणी काळंबादेवीपाशी ओतलं तरी ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकते. अशा सुसज्ज अशा गटारीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. काम चांगलं आहे का वाईट आहे हे बघण्याच्या अगोदरच तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करत आहात आणि इथले प्रत्येक घराच्या समोरचे नागरिक किंवा जे नागरिक आहेत ते स्वतःहून आता इथं येऊन सांगतात की बाबा हे काम व्यवस्थित आहे आणि ते 1 नंबरचं काम झालेलं आहे. तरी आपण चुकीच्या पद्धतीनं केलेली कामं पूर्वीची आणि आत्ता केलेली कामं ह्या दोन्हीमध्ये तफावत कसा आहे ते बघावं. आणि आपण सुज्ञ आहात, चांगलं काय वाईट काय हे नागरिक सगळे जाणत असतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं हे करणं. आणि दुसरी गोष्ट 2017 रोजी आम्ही स्वतः आणि इथल्या भागातल्या लोकांनी सांडपाण्यामध्ये जे आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर सुहासभाई असतील, अमर शितोळे याने असेल की तिथं आम्ही पूर्ण पाईपाचं काम करून ते खालीपर्यंत पाणी वेस्टेज पाणी नेऊन सोडलं. त्या कामाचं सुद्धा तुम्ही कुठेतरी उल्लेख करायला पाहिजे होता. आणि माझ्याकडं पुरावा म्हणून 2017चं पेपरला आलेलं पूर्ण कव्हरेज आहे ते लोक सगळी उभा राहून हे काढलेले आहेत. याचं पण आणि एवढे सगळं असताना त्यावेळेचं मी पुरावा दिलेला आहे. आजचा पुरावा तुम्हाला दिसतो आहे. एवढं सगळं सत्य असताना देखील तुम्ही येऊन माणसांना काहीतरी वेगळं सांगताय आणि ते आमचीच माणसं जे सुशिक्षित आहेत त्यांना तुम्ही वेगळं काहीतरी सांगून काहीतरी बातम्या देऊन पेपरला ते काम थांबवण्याचा प्रयत्न करताय. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा